आज तर डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. मी तर निघालो होतो क्वीनला घेऊन छत्रपती संभाजीनगरला. डायरेक्ट पोहोचलो फर्निचरच्या शॉपला. इकडे तर आपल्याला घ्यायचं होतं फोर्मायका, पण सरांनी खूप सारे कॅटलॉग दाखवले. त्यापैकी तर चॉईस करून घेतले पटापट. डिझाईनच्या पट्ट्या पण घ्यायच्या होत्या. मग सरांनी त्याचं पण एक कॅटलॉग दाखवलं. त्यापैकी पण एक चॉईस करून घेतलं आणि लगेच बिल पेड करून आम्ही निघालो. फर्निचरचं काम आता शेवटच्या टप्प्यावर होतं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट पतंजलीच्या शॉपला पोहोचलो, कारण की आपल्याला थोडंफार सामान घ्यायचं होतं. ते पटकन घेऊन घेतलं. डायरेक्ट पोहोचलो मग पतंजलीच्या वेलनेस सेंटरमध्ये. तिथं डॉक्टरला भेटायचं होतं. पटकन भेटून घेतलं आणि लगेच जायचं पण होतं आपल्याला लवकर. सगळे काम तर झाले होते, पण रस्त्याने जाताना चला म्हटलं आता आपल्या स्टुडिओला पण एक भेट देऊन देऊ, काय काम झालेलं आहे. सगळं काम तर बघून घेतलं आणि लगेच निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. संभाजीनगरमध्ये पाटील दुसरं काम करत होते, पण पाटलाला इतक्या जोरात भूक लागली होती. चला म्हटलं आता फुलंब्रीत काहीतरी खाऊनच घेऊ. मग खाल्लं वगैरे आणि लगेच पोहोचलो मी स्टुडिओ. मॅम स्पेशली नेम टॅटू साठी आलेले होते, पण मॅम सोबत त्यांची एक लहान मुलगी आलेली होती. माझ्या कॅमेरामॅनला तर चांगलं परेशान करून सोडलं होतं. मग इकडे तर मॅमचा टॅटू पण चालू होता आणि मॅमला चांगल्या फिनिशिंग मध्ये टॅटू पाहिजे. मॅमचा तर फर्स्ट टॅटू होता, पण मॅमनी माझं वर्क सोशल मीडियाला बघितलं तेव्हाच ठरवलं की मला चांगल्या आर्टिस्ट कडून एक टॅटू करून घ्यायचं होतं. मॅमला निक नेम करायचं होतं. फायनली ते कम्प्लीट केलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा.